श्रींच्या मंदिरात श्रींचा पुण्यतिथी उत्सव कशा प्रकारे साजरा करण्यात आला? तर जय गजानन माऊली. ऋषी पंचमी म्हणजे सद्गुरू गजानन महाराजांची पुण्यतिथी. 115 वर्ष आधी याच दिवशी महाराजांनी समाधी घेतली होती. महाराजांनी समाधी कशा प्रकारे घेतली या कथेचे 3 पार्ट मी आपल्या अकाउंटवर अपलोड केलेले आहेत, तुम्ही जाऊन पाहू शकता. ऋषी पंचमीच्या दिवशी सकाळी श्रींच्या मंदिरात आलो. मागच्या पार्ट मध्ये मी आपल्याला श्री गणेश याग व श्री वरुण यागाचे प्रारंभ झाले हे सांगितलं होतं. त्या यागाची आज 5 दिवसानंतर पूर्णाहुती झाली, अवभृत स्नान झाले व जो श्रींचा रजत मुखोटा 5 दिवसाआधी या यज्ञ मंडपात स्थापन केला होता तो परत मंदिरात नेण्यात आला. त्यानंतर श्रींची आरती करण्यात आली. श्रींच्या पुण्यतिथी निमित्त आरतीचा लाभ आपल्याला घेता आला याच्यापेक्षा मोठी सौभाग्याची गोष्ट काहीच नाही. त्यानंतर दुपारी 4 वाजता श्रींच्या पालखीची नगर परिक्रमा काढण्यात आली. अश्व, पताका, टाळ, मृदंग, अब्दागिरी असा भला मोठा राजशाही थाट श्रींच्या पालखीचा होता. हा आवाज ऐकण्यात काय सुख आहे हे फक्त श्रींचे भक्तच समजू शकतात. त्यानंतर वरुण राजाच्या आगमनाने श्रींच्या पालखी सोहळ्याचा आनंद अजूनही द्विगुणित झाला. टाळ, मृदंग व अभंगांच्या गजरात संपूर्ण संत नगरी दुमदुमून गेली होती. त्यानंतर श्रींची पालखी मंदिरात कशा प्रकारे पोहोचली, रिंगण सोहळा कशा प्रकारे पार पडला व श्रींच्या पुण्यतिथी निमित्त महाराष्ट्रातील कोण्या नामवंत कीर्तनकाराचे कीर्तन मंदिरात आयोजित करण्यात आलं होतं हे मी तुम्हाला नेक्स्ट पार्ट मध्ये सांगतो. भेटू नेक्स्ट पार्ट मध्ये, तेव्हापर्यंत सप्रेम. जय गजानन माऊली.